अचानक एक रहस्यमय कथा. त्यांच्यासाठी मित्रांनो, माझे नाव मीरा आहे आणि मी त्या मुलासोबत लग्न केले होते ज्याच्यासोबत लग्न करायला माझ्या आई वडिलांचा विरोध होता. माझे आई वडील मला अजून पण बोलत नाही. माझे काही लव्ह मॅरेज नव्हते. माझे लग्न हे असे झाले होते की माझे शिक्षण पूर्ण झाले होते आणि घरचे माझ्या लग्नासाठी मुलगा बघत होते. पण मला अजून लग्न नव्हते करायचे. मला जॉब करायची होती. पण माझी हिंमत नव्हती होत घरी सांगायची. पण माझे आई वडील तरी मला विचारायचे की बाळा मीरा, तुला काही पुढे अजून शिकायचे आहे का? काही करायचे आहे? तू आम्हाला बिनधास्त सांग. मग मी काहीच नाही म्हणायचे. पण माझ्या डोक्यामध्ये तेच चालायचे. आणि मग पण माझ्या आई वडिलांनी पूर्ण नातेवाईकाला सांगून ठेवले होते की आमच्या मीराचे लग्न करायचे आहे. चांगला मुलगा असेल तर बघा. मग काय, त्या दिवसपासून माझ्या मुलावाला येत होते. पण होत असं होतं की जो मुलगा आम्हाला आवडला त्यांना मी आवडत नव्हते. ज्या मुलाला मी आवडले तो मुलगा आम्हाला आवडत नव्हता. मग एक वर्ष असाच निघून गेला आणि मग मला घरी पण बोर होत होते. मग मी हिंमत केली आणि जॉब करायचे सांगितले. मग माझे वडील म्हणे ठीक आहे बेटा, कर. तुला जॉब करायचे आहे होते तर तू पहिलेच का नाही म्हणाली? मग असंच म्हणून ते मला म्हणे कर जॉब. मग मला एक ऑफिसमध्ये जॉब लागला. मला पहिली पेमेंट 18,000 रुपये देत होते. मी पण खुश होते. पण अडचण एक होती की म्हणजे जॉब खूपच दूर होता. मला यायला रात्री होत होती आणि मला खूप दूरपर्यंत पायी येणं पडायचे. मग हे माझ्या घरी माहिती झाले आणि मग त्यांनी माझ्यासाठी स्कूटी आणली. मग काय, माझी जी अडचण होती पायी जायची ती तर निघून गेली होती. मग मी मस्त जॉबवरती जायचे आणि मग माझ्या घरी लग्नाचा विषय कोणीच काढत नव्हते. मग जॉब करता करता कधी एक वर्ष निघून गेला ते समजले नाही. पण नंतर माझ्या मनात आले की एक ना एक दिवस लग्न करायचेच आहे. म्हणजे माझे पण जॉबवरून मन उठले होते. मग माझ्या मनात चालू होते की मी घरी म्हणते लग्नाचा विषय काढते. पण मला लाज वाटत होती की मी कशी म्हणू. पण मग मी जॉबवरून घरी येत होते तर मला माझ्या बाबाचा कॉल आला की माझ्या ऑफिसकडे ये, आज माझी सुट्टी लेट झाली. मग मी माझ्या बाबाकडे गेले. मग माझे बाबा मला म्हणे आज माझी सुट्टी खूप लेट झाली, चाल मार्केटमधून जाऊ. तुझ्या आईला आज कढी बनवायची आहे तर कढीपत्ता आणायचा सांगितला. मग मी आणि माझे बाबा आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर आम्ही कढीपत्ता घेतला आणि सकाळसाठी मेथीची भाजी घेतली होती. मग आम्ही घराकडे निघलो तर मग माझ्या बाबाला एक कॉल आला. तो कॉल बाबाच्या मित्राचा होता आणि मग ते म्हणे की त्यांच्याकडे एक मुलगा आहे जो चांगल्या जॉबला आहे. तो मीरासाठी बघू. त्यांचे लग्न झाले तर खूपच चांगलं होईल. मग माझे बाबा त्यांना म्हणले की कधी येणार आहे बघायला? मग ते म्हणे उद्या सकाळी येऊ आम्ही. मग माझे बाबा म्हणे सकाळी नको या, दुपारी या, आम्हाला आवर करणं पडन. मग ते काका हो म्हणे आणि मग आम्ही घरी पोचलो आणि मग आईने पोळ्या आणि भात बनवून ठेवला होता. मग आईने कढी बनवली आणि मग आम्ही जेवण करायला बसलो आणि मग बाबा आईला सांगायला लागले की उद्या दुपारी आपल्या घरी पाहुणे येणार आहे. ते माझा मित्र आहे ना रवी, त्याच्या मित्राचा मुलगा आहे. तो मीराला बघायला येणार आहे. मग बघू काय होते ते. मग आमचे जेवण होते आणि मग मी माझ्या रूममध्ये गेले आणि मग उद्याचा विचार करत होते. मग विचार करता करता मला झोप लागली. मग मी सकाळी जॉबवरती जाण्यासाठी आवरत होते तर माझी आई म्हणे बाळा, आज तुला बघायला मुलावाले येणार आहे तर तू जॉबला कशाला चालली? मग मी म्हणाले अरे हा, मी तर विसरूनच गेले होते. आई, त्या जॉबची अशी आदत लागली आहे की सकाळी कोणी न उठवता जाग येऊन जाती. मग आई म्हणे तुला बघायला पाहुणे येणार आहे, तू सावर कर. मग मी आईला म्हणले किती वाजता येणार आहे ते? मग आई म्हणे 12 वाजेपर्यंत येणार आहे, तू आवरून ठेव. मग मी आवरायला लागले आणि मग माझ्या बाबांनी मार्केटमधून सामान आणले. म्हणे पाहुणे दुरून येणार आहे तर ते जेवण करून जाणार आहे तर चांगला स्वयंपाक बनवा. मग मी पण आईला स्वयंपाक बनवायला मदत केली. मग आम्ही सगळं आवरून बसलेलो होतो. मग ते पाहुणे आले आणि मग मी
त्या मुलाला बघितले. तो खूपच लागा स्वभावाचा दिसला. मग माझ्या आईने मला बोलवले आणि मग मी त्यांना चहा दिला आणि मग ते मला म्हणे की ये इथे बस. मग त्यांनी मला बोलवले, माझे नाव विचारले आणि माझे शिक्षण विचारले आणि मग ते मुलगा डायरेक्ट मला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचे आहे. मग मी थोडे दचकले. मला झटकाच बसला. पण माझी आई मला म्हणे जा आपल्या गच्चीवरती. मग मी त्याला घेऊन गच्चीवरती आले आणि मग वरती उन्हाने पूर्ण छत तापली होती तर माझे पाय जळत होते. तर त्यांनी बघितले आणि त्याचे बुटं मला दिले. हे घाल, तुझे पाय जळतील. मग मी म्हणले तुमचे पण पाय जळतील. मग ते म्हणे मला काही नाही होत. मग मी त्यांना म्हणले की काय बोलायचे होते तुम्हाला बोला. मग ते म्हणे हे बघ, मी काही सरकारी जॉबला नाही, मी कंपनीमध्ये काम करतो. पण ते काका म्हणे की तू खोटे सांग की सरकारी जॉबला आहे म्हणून. पण मी तुला खोटं बोलून लग्न नाही करू शकत. बस मला इतकेच सांगायचे होते आणि मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मग मी म्हणले चला खाली. मग मी मनातल्या मनात हसले आणि म्हणले तू तर मला पाहिल्या नजरेतच पसंत आला होता. मग आम्ही खाली आलो आणि खाली बघतो तर काय जेवण चालू आहे. मी म्हणले बाबाचे मित्र तर खूपच फास्ट आहे. मग आम्ही खाली गेलो आणि मग ते म्हणे चला जेवण करा. मग मला तो मुलगा म्हणे चाल आपण जेवण करू. मग मी म्हणले तुम्ही करा जेवण, मी आईला मदत करते. मग मी किचनमध्ये गेले. मग माझ्या मनात विचार चालू होता की मी तर तयार आहे लग्नाला, पण माझे बाबा काय म्हणतील. मग त्यांचे जेवण झाले आणि मग ते जाण्यासाठी निघाले तर जाताना तो मला हसला आणि बाय म्हणाले. मग मी पण हसले. मग ते गेले आणि माझे आई वडील नाही म्हणत होते. मग मी हिम्मत केली आणि म्हणले पण का बाबा. मग बाबा म्हणे मला नाही आवडला मुलगा. मग मी म्हणले पण का. मग माझे बाबा म्हणे मी नाही म्हणले तर नाही. मग मी बाबाच्या नजरेत बघितले आणि मग माझ्या रूममध्ये गेले. मग पण माझ्या नजरेसमोर त्याचा चेहरा जातच नव्हता. मग मी आवरले आणि म्हणले की मी चालले जॉबवरती. मग मी जॉबवरती. मग माझे बाबा म्हणे बा 3 तासासाठी कुठे जात आहे, आता उद्याच जा. मग मी हो म्हणाले आणि मग घरीच आईला मदत करायला लागले. मी भांडे घासले आणि मग आईला म्हणले आई पण तो मुलगा बाबाला का पसंत नाही. मग आई म्हणे अगं ते तुझे वडील आहे, ते जे पण करतील ते तुझ्या चांगल्यासाठीच करतील ना, रिकामं टेन्शन नको घेऊ. मग मी आईचे म्हणणे ऐकून शांत बसले आणि मग ते दिवस तसाच गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी जॉबवरती आले तर तिथे माझ्यासोबत एक मॅडम होत्या ज्या माझ्या आई एवढ्या असतील. मग त्या मला म्हणल्या का नाराज आहे. मग मी त्यांना सांगितले की तो मुलगा मला पसंत आहे पण माझे बाबा नाही म्हणत आहे. मग त्यांनी मला सल्ला दिला की तू बाबाला नाही म्हणायचे कारण सांगा म्हणा. मग बघ त्या कारणात किती महत्त्व आहे. मग मी संध्याकाळी घरी आले आणि मग माझ्या बाबाला म्हणले की बाबा तुम्ही नाही म्हणतात तर मी पण विसरून जाते त्या मुलाला, पण मला कारण तरी सांगा काय आहे. मग माझे बाबा म्हणे की बाळा तो मुलगा मला खूप वयस्कर दिसतो. त्यांनी सांगितले 28चा आहे पण तो 35चा दिसतो. तो वय खोटे सांगत आहे तर अजून काय काय खोटे सांगत असन. मग मी म्हणाले बाबा दुसरे तर काही कारण नाही ना. मग मी लग्नाला तयार आहे. मग माझे बाबा पण तयार झाले. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मग माझ्या बाबाचा मित्र म्हणे साखरपुडा उद्याच करून टाका. मग 2 दिवसांनी आमचा साखरपुडा झाला. मग लग्नाची तारीख पण काढली. मग 2 महिन्यांनी आमचे लग्न पण झाले आणि मग तिथून चालू झाले माझे नवीन जीवन. मी मागचे सगळं विसरले, जॉब पण सोडून दिला आणि मग नवीन सुरुवात केली. आणि मग आम्ही दोघेच राहत होतो. माझे सासू सासरे गावाकडे गेले होते. मग आम्ही दोघेच राहत होतो. मी त्यांच्या सोबत खुश होते कारण ते मला जीवच खूप लावत होते. मी इतकी खुश होते
त्यांच्यासोबत की सांगू शकत नाही. मग असे 2 महिने निघून गेले. मग मला असं भास होत होता की आमच्या दोघांच्या ऐवजी अजून कोणी राहत आहे आमच्या घरी. मी किचनमध्ये असले की बाथरूममधून आवाज येत होता आणि मी बाथरूममध्ये असले की किचनमधून आवाज येत होता. मी परेशान होते की असं का होत आहे माझ्यासोबत. मग एक दिवस मी खूपच परेशान झाले कारण मी बघितले की घरातले जेवण पण कमी होत आहे आणि मी जेवण नाही बनवले की घरातलं पीठ, कांदे, भाजीपाला खतम होत आहे. मग मी जास्त विचार करायला लागले की असं का होत आहे म्हणून. मग नंतर मला समजायला लागले की ह्याच्या मागे माझ्या पण नवऱ्याचा हात आहे. कारण मी रात्री 2 वाजता उठले की माझा नवरा आमच्या बेडरूमला बाहेरून लावून घेत होता आणि मी मध्ये एकटीच राहत होते. आणि मग बाहेरून मला गप्पा मारायचा आवाज येत होता. मला त्यांना पकडायचे होते म्हणून मी एक नाटक केले आणि मग मला जे माहिती झाले ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तर मित्रांनो, याचा पुढचा भाग उद्या येणार आहे.